आपल्या गोळीबार मैदानामध्ये आलो. इथं तुम्ही बघू शकता की लायन्स क्लब आयोजित लायन्स फेस्टिवल 2019 आपण पाहणार आहोत. एकंदरीत जर बघायला गेलं तर खूप सारे आपल्याला इथं प्रेक्षक बघायला भेटेल, जे आतले कार्यक्रम आपल्याला बघणार आहेत. खूप सारे गर्दी लोकांची ही खास फेस्टिवलसाठी आलेली आहे. बघायला गेलं तर इथे सगळे लायन्स क्लबचे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी गेले 5 दिवसांपासून मेहनत घेऊन हा पूर्ण कार्यक्रम, हा पूर्ण जो सेट, हा पूर्ण देखाव आहे, पूर्ण फेस्टिवल आहे, हे लोकांसमोर आणलेलं आहे. बघायला गेलं इथं तिकीट काउंटर आहे. मी लोकांना जरूर आवाहन करीन की तुम्ही या, तिकीट काढा, कारण ह्याच्यामागे खास सरप्राईज असणार आहे आणि हे सरप्राईज खूप मोठं असणार आहे. पण ते मी आता सांगणार नाही, कारण सरप्राईज नेहमी सरप्राईज असतं. तर तुम्ही बघू शकता तर इकडे लोकांची तिकिटासाठी खूप गर्दी जमलेली दिसते. एकंदरीत जर बघायला गेलं तर लोक इथं तिकीट काढतात आणि इथून जी मेन एंट्री आहे ती आतमध्ये बघायला भेटते. आता माझ्यासमोर लायन्स क्लबचे आयोजक आहेत उमेश चव्हाण सर. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता माझ्यासमोर उमेश चव्हाण सर यांनी पूर्ण आयोजन केलं याचं आणि यांच्या टीमचे गेले 15 दिवस या टीमने प्रचंड मेहनत घेऊन हा भव्य दिव्य मेळावा, हे भव्य दिव्य फेस्टिवल खास आपल्यासाठी खेडमध्ये घेऊन आलेत. नमस्कार उमेश सर, आपलं कोकणमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपलं कोकणतर्फे या फेस्टिवलला खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की ह्या फेस्टिवलमध्ये एक सरप्राईज आहे. हे सरप्राईज मी सरप्राईजच ठेवणार आहे. हे सरप्राईज आपल्याला उमेश सरच सांगतील. उमेश सर, एकंदरीत काय कल्पना, एकंदरीत काय म्हणजे हे एवढं भव्य दिव्य फेस्टिवल या खेडच्या लोकांसाठी म्हणजे काय कन्सेप्ट काय होते? बरं, हा सगळा फेस्टिवल करताना आपण ही काळजी घेतलेली आहे की बाकीचे बरेचसे फेस्टिवल जसे भव्य होतात, दिमागदार होतात, एंट्री ग्रँड असते, मोठे मोठे बॅनर असतात, प्रत्येक मेंबरचे मोठे मोठे स्टँडीज असतात मोठे. ओके, तसं आपल्या ह्या फेस्टिवलमध्ये तुम्हाला शो ऑफ कुठे दिसणार नाही. इथे कार्यक्रम प्रमुख उमेश चव्हाण जरी असतील तरी उमेश चव्हाणाचं तुम्हाला कुठे एक बॅनर दिसणार नाही किंवा उमेश चव्हाणाचं तुम्हाला कुठे नाव दिसणार नाही. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर पार्टे आहेत, त्यांचं कुठे तुम्हाला बॅनर दिसणार नाही, कुठे नाव दिसणार नाही. हा कार्यक्रम आपण खूप साधेपणाने केलेला आहे. जेवढा कमीत कमी खर्चामध्ये करता तेवढा केला आहे, कारण की हा खर्च आपण वाचून हा सर्व पैसा शो न करता हा सर्व पैसा आपल्याला कॅन्सरग्रस्तांना द्यायचा आहे. हा फेस्टिवल मागे उद्दिष्ट आहे आणि लोकांना खूप आवडला आहे. आणि प्रत्येक जण इथे जो आलेला आहे, भले तो पॉलिटिशियन असेल, पत्रकार असतील, पोलीस असतील, शासकीय कर्मचारी असतील, इकडे आवर्जून आग्रह करून तिकीट घेऊनच आतमध्ये जात आहेत. हे मला सांगायचं आवडेल. मी खेडच्या प्रेक्षकांचा खरोखर आभार मानतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी हा जो प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्हाला ॲक्च्युली एक आमच्या पाठीवर एक कौतुकाची थाप मारलेली आहे त्यांनी आणि आम्हाला त्यांनी एक प्रोत्साहन दिलं की असे फेस्टिवल आम्ही वारंवार घ्यावे आणि असे कार्यक्रम जे घेऊन त्यातून जो उपलब्ध निधी आहे तो लोकांपर्यंत जावा. बहुतेक हा एक सुरुवात आहे. यापुढे अशा खेळमध्ये ट्रेंड सुरू होईल की लोक पण असे फेस्टिवल घेतील आणि सामाजिक प्रबोधन होईल याच्यामधून आणि हा जो निधी आहे तो बाकी कुठे न वळवता सहज समाजाकडे जाईल. एक क्वेश्चन होता की हे जे आपण सरप्राईज डिक्लेअर केलं की हे जे सगळं जो इथून येणारा जो प्रॉफिट आहे, जो इन्कम आहे, तो आपण कॅन्सरग्रस्तांसाठी आपण देणार आहोत. मला सांगा एकंदरीत ही कन्सेप्ट कशी सुचली, कारण आपण जर बघितलं तर अनेक फेस्टिवल होतात, पण जे ते फेस्टिवल हे असं सामाजिक कार्य करत आहे, तर एकंदरीत ही जी कन्सेप्ट होती तुम्हाला कशी? ही कन्सेप्ट मुळात ओंकार गोंदकर आहे त्यांची आहे आणि कॅन्सरग्रस्तांना मदत व्हावी ही कन्सेप्ट आहे. हे जर कोणाच्या सुप्रीम डोक्यातून आलं असेल तर आमच्या ते निनाद गांधी त्यांच्या डोक्यातून आलेला आहे. कारण की पहिले त्यांनी जर केलं की आपल्याला हा जर फेस्टिवल करायचा असेल तर आपण हा पूर्ण निधी कॅन्सर द्यायचा आहे. त्यासोबत माझे सगळे सहकारी माझ्यासोबत आहेत. राय सर असतील, राकेश असतील, डॉक्टर आतिफ असतील, मिलिंद तलाटे असतील, लायन्सचे सर्वच पदाधिकारी आहेत. जवळजवळ 30 पदाधिकारी आमच्या सर्वांची नावं घेणं शक्य नाही आहे, पण आमचे सर्व लायन्सचे जी पूर्ण टीम आहे त्याचंही यश आहे. नक्कीच सर, मी तुमच्याकडे की आपण हा आता फेस्टिवल खूप म्हणजे कमी पैशात, कमी खर्चामध्ये आपण एवढं भव्य दिव्य उभारलं आणि एक सामाजिक बांधिलकी जपून आपण हे फेस्टिवल करतो. एकंदरीत मला काय सांगा? आता ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही प्रथमच, आता आमचे प्रथम वर्षच आहे, पण ह्याच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं होतं की असं म्हणजे एवढं इतर जे फेस्टिवल त्या मानाने आमचं थोडं ठीक आहे, पण ह्या फेस्टिवलमधनं आमचं एवढं असं आहे की ते जो आमचा निधी किंवा जो आम्ही जो जमवू त्याचा एक सतकर्मी किंवा चांगल्या ठिकाणी आमचा हा निधी जाईल हा जमवलेले जे आहे. त्याच्यामुळे जो इथं येणारा प्रत्येक जो माणूस आहे तो समजून सांगतो की आम्हाला एक तुम्ही कुपन द्या, तिकीट आहे, त्या माध्यमातून ते तिथं एक डोनेशन दिलं जाते आणि हा निधी आपला चांगल्या ठिकाणी जाणार आहे. आता प्रथमच आम्हाला विचार आला की बाबा LTD मधली एक मुलगी आहे की तिला हा कॅन्सरने ग्रासलेली आहे, तर तिथं पण आम्ही तिला त्यांच्या पालकांना वगैरे बोलवून त्यांचा आम्ही इथं येतो, तिथं आम्ही त्यांना निधी यातला देणार आहोत. म्हणजे त्यातला आमचा यातला उद्देश हा अतिशय पॉझिटिव्ह आणि चांगला आहे. म्हणजे समाजात एक प्रकारचा मॅसेज आहे की बाबा नुसता कार्यक्रम घेऊन त्यातला जो आउटपुट काढायचा आणि ते उत्पन्नाचं साधन नाही. म्हणजे ह्याच्यातनं आम्ही हा कुठेतरी निधी योग्य ठिकाणी देणार आहोत. नक्कीच सर,
जे सरप्राईज असेल तुम्ही बघितलं की कुठेतरी फेस्टिवल जरी छोटा असलं तरी हौसले आमचे कॅन्सर गाजासाठी नेहमी बुलंद आहेत. उमेश सर, एकंदरीत मला आतमध्ये काय ट्विस्ट आहे ते आपण बघणार आहे, आतमध्ये काय मजा आहे ते आपण बघायचे, आतमध्ये किती धमाल आहे ते बघायचे, आतमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम काय काय ते आम्हाला बघायचे आहेत. आता आपण थेट आतमध्ये जाणार आहोत. तोपर्यंत तुमची छोटीशी आपलं कोकण आम्ही दाखवू कोकणातील बातमी मागील बातमी, राजकारण, समाजकारण, संस्कृती, शेती, आम्ही सांगू सारं काही. बेधडक आणि रोखठोक तुमच्या कृतिशील विचारांचे हक्काचं व्यासपीठ आपलं कोकण. आता आपल्याबरोबर खास मुंबईहून शहा भूमर ज्वेलर्स मुंबईमधले परेशभाई जैन माझ्याबरोबर आहेत. एकंदरीत हे फेस्टिवल खूप फॅमिलीमय वातावरणात, खूप आनंदात, खूप धमालमध्ये आहे. मला ना कशा प्रकारे एन्जॉयमेंट असणार आहे? हे एन्जॉयमेंट एकदम फर्स्ट क्लास आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे लोकांचं ध्येय, मी मुंबईमध्ये ऐकलं की हे लोक जे काम करतात ते कॅन्सरसाठी करतात आणि म्हणून हे सर्व एकदम फर्स्ट क्लास प्रोग्राम आहे. आणि ह्यांचं जे काम आहे लॉयन्स सिटी किड ते फार एकदम छान आहे. मी लगभग 15 वर्षापासून यांच्या बरोबर आहे. जेव्हा त्यांची मदत लागते तेव्हा मी हजर होतो. आता पण मी सांगतो की केव्हा पण माझी जरूर पडेल मी लॉयन्ससाठी हजर राहणार, लास्टपर्यंत माझा सपोर्ट राहणार. हे माझी शुभेच्छा आहे लॉयन्सच्या सर्व मेंबरांना आणि हार्दिक शुभेच्छा राहील. सर, मला एक सांगायचं वाटतं की तुम्ही पण लायन्सचे एक मेंबर्स आहात. असं मला कळलं की एक तुम्हाला असं कुठेतरी प्राऊड फील होतं का की आपण कमी पैशामध्ये एवढा भव्य सेट उभारला आणि ह्याच्यातून कुठं ना कुठेतरी खेडसारख्या छोट्या शहरातून कॅन्सरसारख्या म्हणजे जे रुग्ण असतात त्यांना आपण मदत करतोय, काय प्राऊड फील होतंय? मी फार प्राऊड केलेलं हे लोकांच्या जे कामगिरी बघून, सोशल काम बघून. हे यांच्या दर दिवशी काही ना काही प्रोग्राम असते लायन्सवाल्यांचा. मला माहितीप्रमाणे लगभग वर्षातून 365 दिवस लायनचा प्रोग्राम असते. म्हणून मी यांच्यानी प्राऊड झालेलो आहे. बघितलं की जो सगळीकडे फेमस आहे, ज्याच्यासाठी लोक तिकीट काढून इकडे येतात, तो म्हणजे मौत का कुआं. म्हणजे ही जी लोक आहेत म्हणजे ही गाडी, ही बाईक, म्हणजे यांना कुठे ना कुठे रुपये नाहीच आहे. म्हणजे ही जी पूर्ण मजा, ही पूर्ण धमाल आहे ती या मौत का कुआमध्ये बघायला भेटते. माझं तुम्हाला आव्हान आहे, माझं तुम्हाला सांगणं आहे, एकदा तिकीट काढून जरूर या. एवढी धमाल, एवढे एंटरटेनमेंट आणि अंगावरच्या अक्षरशः काटे आणणारा एक्सपिरियन्स मला भेटला. तुम्ही जसं बघितलं की पाठोपाठ गाडी, पाठोपाठ बाईक तर आपण नेहमी रस्त्यावर चालवतो, पण फर्स्ट टाइम बाईक अशी हाफ मध्ये दोन सर्कल मध्ये चालवताना आपल्याला बघतोय. दॅट्स व्हेरी गुड पर्सन. एकंदरीत जर बघायला गेलं तर ही लोक तुम्ही बघताय की फक्त महत्व कुवासाठी आलेले आहेत आणि हा थरार, हे म्हणजे एकदम थ्रिल, हे फक्त आणि फक्त तुम्हाला लायन्स फेस्टिवलमध्ये पाहायला भेटणार आहे. हा थरार झालेला कुठला कुठे थोडीशी विश्रांती घेतोय, पण लगेच विश्रांती पुन्हा भेटते. तुम्ही पुढे जाऊ नका, पाहत राहा फक्त आपलं कोकण.
1000 GB data, 200 Mbps speed, all fiber technology. Hathway, speed so high, everything will fly. आपण बघितलं की आपण खूप सारा थ्रिल बघितलं आकाश पाळण्यामध्ये. अक्षरशः पोटात गोळा येण्यासारखा एक्सपिरियन्स होता. एकंदरीत बघायला गेलं तर एवढं म्हणजे जवळजवळ 75 ते 150 फूट उंच आकाश पाळणा असेल. एकत्र बघायला गेलं तर खूप म्हणजे आपण दोघांनी खूप धमाल केली. मला सांग तुझा काय एक्सपिरियन्स होता? अगदीच धमाल म्हटल्यावर अंगावर काटे आणण्यासारखा क्षण होता. कारण का एवढ्या उंचीवर ज्या प्रकारे आकाश पाळणा फिरवता अक्षरशः मला तर वाटतं यासारखा अविस्मरणीय क्षण कोणताच नसेल. आणि त्याचबरोबर जे काय आपण इकडचं दृश्य पाहिलं म्हणजे वरचा जो व्हिज्युअलायझेशन्स नाही आपण या कार्यक्रमाचे जे नियोजन पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडचे आतमधले जे लाइटिंग्स आहेत त्याचबरोबर एकदम अविस्मरणीय एकदम अनबिलिव्हेबल अनएक्सपेक्टेबल आहे आपल्यासाठी. नक्कीच आणि आमच्या बरोबर आमच्या कॅमेरामॅननी पण खूप सारी धमाल केले. ते तुम्ही जे दृश्य बघणार ते व्हिज्युअल बघणार ते सगळी त्याची कला आहे. पण मला नक्की सांगा असं वाटतं की आता आपण छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही पुढे जाऊ नका, पाहत राहा फक्त आपलं फोकस. छतरियाँ गिरती हैं, रंगें बदलती हैं, उड़ती संभलती कैसे टहलती हैं, गलियों से मुड़ती छतों से फिसलती हैं, रस्तों पे खोई जाने कहाँ छतरियाँ. ये छतरियाँ छतों से फिसलती हैं, रस्तों पे खोई. हैथवे की हवा से अब उड़ जाएंगी ये छतरियां. इसके अल्ट्रा स्मार्ट हब में है 400 से भी ज्यादा HD चैनल्स, नेटफ्लिक्स, यूट्यूब, क्रोमकास्ट, गूगल वॉइस असिस्ट और ढेर सारे ऐप्स. हैथवे, बदल गया है गेम.
एकजूट राहणं खूप महत्त्वाचं असतं. माझ्याबरोबर आता अमोल आहे. अमोल, मला एकंदरीत सांग की तुम्ही कशापासून सुरुवात केलीत आणि आज म्हणजे तुम्ही खूप चांगला मोठा उपक्रम राबवताय जो कॅन्सरग्रस्तांसाठी आज मदत करणार आहे. मला एकंदरीत काय सांगशील? शुभम, लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 210 देशांमध्ये ही कार्यरत आहे आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीला स्थापन होऊन 8 वर्ष झाली. या 8 वर्षातल्यामध्ये गेले 3 वर्ष लायन्स क्लब ऑफ खेड सिटी या प्रांतामध्ये म्हणजे डिस्ट्रिक्टच्या 7 जिल्ह्यांमधील 66 क्लबमध्ये पहिल्या क्रमांकावर असला क्लब आहे. म्हणजे नीड बेस ॲक्टिव्हिटी करतो. वेअर इज नीड देअर इज अ लायन ही आमची म्हण आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचतो. आदिवासी पाडी असो किंवा दुर्गम भाग असो, गरजू लोक असो, त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचत असतो. गेले 3 वर्ष आमचा प्रयत्न होता की अशा प्रकारे एक मोठा कार्यक्रम घ्यावा. पण 6 ते 7 दिवसापूर्वी म्हणजे 26 नोव्हेंबरला आमची एक मिटिंग झाली आणि 27 नोव्हेंबरला एक फायनल मिटिंग झाली आणि ठरलं की असा एक प्रकारचा लायन महोत्सव घ्यायचा आहे. पण हा लायन्स महोत्सव घेताना आपण त्याचं काही चीज झालं पाहिजे. तर आम्हाला लायन्सकडून एक प्रोग्राम आला आहे, तो म्हणजे चाइल्ड कॅन्सर. आणि ह्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कॅन्सर हा वाढणारा आजार आहे आणि एक रुग्ण भेटला तरी तो ते घर डिस्ट्रॅक्ट करून टाकतं. म्हणून ह्यांना मदत केली पाहिजे. ह्यातला अवेअरनेस आपण आणला पाहिजे. प्रत्येकांना मदत पोचली पाहिजे. या एका हेतूने हा कार्यक्रम करायचा. कारण आपल्याला कुठल्या प्रकारची क्लबच्या कुठली प्रॉपर्टी तयार करायची नाही. आपल्याला फक्त लोकांपर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यासाठी आम्ही ठरवलं की कॅन्सर असताना मदत केली जाईल. मग हे करताना हा प्रोग्राम कसा करायचा? कारण शेवटी प्रोग्राम अरेंज करायचं म्हटलं की खर्चही आला. पण या सगळ्यांचं योग्य ताळमेळ घालून प्रशासनाने खूप चांगलं सहकार्य केल्यामुळे आज आम्ही इथं यशस्वी ठरलो. खरं तर आम्ही आज गेले 4-5 दिवस झाले. आज 5वा दिवस आहे, उद्या शेवटचा दिवस आहे. आम्ही प्रत्येक दिवशी अनेक ठिकाणी बाहेरचे कलाकार म्हणून आम्ही प्रत्येक दिवशी स्थानिक कलाकारांना संधी दिली. स्थानिक इन्स्ट्रुमेंट कॉम्पिटिशन ठेवली ज्यामध्ये स्थानिक कलाकारांनी वेगवेगळी वाद्य वाजवली. सिंगिंग आयडॉल घेतलं, खेडमधील कलाकार आणले. महिलांसाठी विविध कार्यक्रम आहेत, शाळेतल्या मुलांसाठी विविध कार्यक्रम आहे. खेडमधलाच एक चांगला डान्स ग्रुप गेले 5 दिवस आपल्याला दिसतोय आणि प्रत्येक स्थानिक कलाकार आणि कविता म्हणजे आपल्याकडे ही खूप कमी रेअर गोष्ट दिसते. आपल्यातल्या खूपशा वहिनींनी काही मुलींनी येऊन आपल्या कविता सादर केल्या आणि असं एक हक्काचं व्यासपीठ आपण या शाहरुमाल जिल्ह्याच्या रंगमंचाच्या माध्यमातून यांना मिळवून दिलं. आणि यामागचा एक नोबल थॉट हाच होता की जे गरजू आहेत, जे यांना कॅन्सरग्रस्त आहेत, यांना मदत पोचली पाहिजे. आणि मी तुला खरं सांगेन, हे ज्यावेळी कळलं तर 3ऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या आम्हाला LTT शाळेतल्या एका मुलीच्या पालकांचा फोन आला. फक्त 10 वर्षाची मुलगी आहे, बोन कॅन्सरने ती आजारी आहे, ॲडमिट आहे. आणि त्यांना कळल्यानंतर तिच्या नातेवाईकांकडून आम्हाला मेसेज आला की अशा ठिकाणी मदत गरजेची आहे. आणि एक सांगावंसं वाटतं, जी लहान मुलं LTT शाळेतली पण या ठिकाणी आली होती त्या कार्यक्रमाला भेट दिली. त्यांनी पण आम्हाला येऊन सांगितलं, त्यांच्या पॅरेंट्सनं सांगितलं की बाबा आई त्यांना सांगा की माझ्या मैत्रिणीला आमच्या शाळेतल्या मुलं असं झालं. एक वेगळ्या प्रकारचा मेसेज खेडवासियांना गेला आहे. खेडमधील एका राजकीय नेत्याच्या मुलांनी जो 7 ते 8 वर्षाचाच आहे, त्यांनी बाबांना सांगितलं की बाबा तिकीट काढल्याशिवाय आज जाऊ नये. कारण खेडमधल्या अनेक असे कार्यक्रम होतात की तिथे पासेस दिले जातात, पण आम्ही कोणालाही पास दिला नाही आहे. त्यामुळे त्यांनी बाबांना सांगितलं बाबा पास आला असेल तर पास घ्यायचं ना, आपण ते 20 रुपये तिकीट आपण काढून आज जायचं आहे. एक अवेअरनेस लोकांपर्यंत गेला, काळजी केली आणि हेच खरं खूप महत्त्वाचं होतं. खेडचे माजी आमदार संजयराव कदम साहेब आले, तेही स्वतः तिकीट काढून आले. म्हणजे त्यांनी बघितलं बोर्ड की हा कॅन्सरग्रस्तांसाठी मदत आहे, नाही माझं तिकीट तुम्ही घेतलंच पाहिजे. आणि एक अवेअरनेस करण्यात आम्ही यशस्वी ठरलो असं आम्हाला वाटतं. आणि यावर्षीपासून हा कार्यक्रम चाललेला पहिलं वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षाला खरोखर खेडवासियांनी पहिल्या दिवसापासून जी अभूतपूर्व साथ दिली, प्रतिसाद दिला आणि आशीर्वाद दिलाय, हॅट्स ऑफ टू खेड. नक्कीच अमोल, बघायला गेलं तर एक छोटासा प्रयत्न म्हणजे फुल ना फुलाची पाकळी, म्हणजे एका थेंबाने पूर्ण तळस असतं असं म्हणता येणार नाही. सामाजिक कार्यामध्ये लायन्स क्लब नेहमी पुढे असतं. अशा लायन्स क्लबच्या संपूर्ण टीमला अमोल आपलं कोकणकडनं एक मानाचा सलाम. आता माझ्या समोर आहेत ते लायन्सचे कोकण अध्यक्ष चिखले सर. एकंदरीत सर मला काय सांगा? लायन्स ही आंतरराष्ट्रीय संघटना आणि आमचं ब्रीदवाक्यच आहे की वी सर्व. आणि ज्यावेळेस आम्ही सेवा करतो, आम्ही जेव्हा म्हणतो त्यावेळेस आमचं सेवाव्रत हे पहिलं महत्त्वाचं आहे. लायन्स क्लब खेड सिटी हा जरी हा आता छोटासा क्लब आहे, 8 वर्षाचाच आहे, परंतु हे जे पहिलं पाऊल त्याने उचललं आहे, एक पाऊल पुढे म्हणतात तसं यावर्षी त्यांनी लायन्स क्लबचा लयन महोत्सव म्हणून जो सुरू केला आहे आणि त्यासाठी एक 6 ते 7 दिवसात शॉर्ट टर्ममध्ये जेवढी तयारी केली आहे आणि त्याला खेडवासियांनी हा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल खेडवासियांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि माझ्या लायन्सच्या टीमचं कौतुक करण्यासाठी मला अभिमान वाटतो. मी जरी कोकणाचा अध्यक्ष असतो तरी खेड लायन्स क्लबचा हा माझा होम क्लब आहे आणि त्या क्लबचं एवढं कार्य सुंदर आहे की आज आमच्या कोकणच्या अंडर किंवा डिस्ट्रिक्टमध्ये 63 क्लब येतात, त्यामध्ये लायन्स क्लब खेड सिटी टॉपला आहे, टॉप 10 मध्ये 1 नंबरला आहे ॲडमिनिस्ट्रेशन आणि ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा.
यामध्ये आणखी विशेष सांगायचं म्हणजे मला खात्री आहे की हा जो लायन्स क्लब खेडने हा जो उपक्रम राबवला आहे त्यासाठी खेडवासियांनी जे काय कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे, सहकार्य दिलं आहे, त्याचा एक एक पैसा योग्य कामासाठी, कॅन्सरग्रस्तांसाठी उपचारासाठीच राबवला जाईल, ही महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी होती. आणि आपण आपला कोकण यातर्फे जी आमच्या लायन्स महोत्सवाची जी दखल घेतलीत आणि आपण या कार्यक्रमासाठी सुरुवातीला सुद्धा आपण ग्राउंड तयारी चालू असताना मुलाखत घेतली होती आणि आजही आपण येऊन इथे जी दखल घेत आहे आणि आमच्या कार्याचं कौतुक करतं त्याबद्दल आपलं कौतुक करण्यासारखं धन्यवाद. नक्कीच सर, जिथं सामाजिक कार्य असतं, जिथं मदत असते, तिथं आपलं कोकण नेहमी पुढे पोहोचत असतं आणि सढळ हाताने लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतं. एक अजून एक असा एक छोटासा प्रश्न होता की कॅन्सरग्रस्तांना मदत जे तुम्ही करताय त्याच्यामागे एक नेमका उद्दिष्ट काय होतं तुमचं? मुळात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीचे जाणावं, ही आपली जी म्हण आहे. याच्यामध्ये आपण जगाचं सर्व दुःख दूर करू शकत नाही, परंतु आज आपण बघतोय कॅन्सरचे रुग्णाचे प्रमाण वाढत चाललंय आणि त्यांना जी ट्रीटमेंट आहे ती सामान्य माणसाला, गरीबाला परवडण्यासारखी नाही. मग अशा वेळेला आपल्यासारख्या ज्यांना आपल्याला ईश्वराने सर्व दिलंय तर आपल्यातलं थोडंसं आपण त्या मदतीत त्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी जर केलं तर ते अतिशय योग्य ठरेल. त्याचं म्हणजे काय आपण त्याचं जीवनदान त्यांना आपण करू शकू, हे बरं वाटतं आणि हे लायन्स क्लबने आपण ब्रीदवाक्य धरलंय. त्याच्यामुळे हा आपण लायन्स महोत्सव त्यांना आपण सह्य केलंय. नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद.